मुंबई रात्री कधीच पूर्ण झोपत नाही. पण या शहरात एक अशी जागा आहे जिथे रात्री 2 नंतर जाण्याची हिंमत अनेक जण करत नाहीत. कारण सांगितलं जातं त्या जुन्या इमारतीच्या एका वर्गातून अजूनही कोणीतरी गणिताचे पाढे म्हणतं. 2 एके 2, 2 दुने 4. विचित्र गोष्ट म्हणजे त्यावेळी तिथे वर्ग नसतो, विद्यार्थिनी नसतात आणि शिक्षकही नसतात. अनेक वर्षापासून या जागेबद्दल वेगवेगळे अनुभव सांगितले जातात. काहींना पावलाचे आवाज ऐकू आले, काहींना रिकाम्या वर्गातून खडू फिरवल्याचा आवाज, तर काहींनी सांगितलं की दार उघडताच आत कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. या सगळ्या गोष्टींचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी रोहन नावाचा एक पत्रकारितेचा विद्यार्थी त्या रात्री त्या जुन्या इमारतीत पोचला. पण त्यानंतर जे घडलं त्याने त्याचं आयुष्य कायमचं बदललं. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या भयान अंधारात एकटे राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ही जागा म्हणजे SNDT वुमन्स युनिव्हर्सिटीची जुनी इमारत. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठापैकी एक. शिक्षणाचा समृद्ध इतिहास असलेली ही वास्तू आजही अनेकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र या जुन्या भागाबद्दल वर्षानुवर्ष काही रहस्यमय कथा सांगितल्या जातात आणि त्याचाच माग काढण्यासाठी रोहन इथे आला होता. पण ज्या इमारतीतून हे स्वप्न उभं राहिलं त्या जुन्या इमारतीच्या भिंती आता फक्त इतिहास सांगत नाहीत, त्या काहीतरी वेगळंच कुजबुजतात. अनेक वर्षापूर्वी याच कॉलेजमध्ये एका गणिताच्या शिक्षिका होत्या. नाव सांगितलं जात नाही कारण विद्यापीठाच्या अधिकृत नोंदीमध्ये असं काही घडल्याचा उल्लेखच नाही. स्थानिकांमध्ये आणि काही माजी कर्मचाऱ्यांमध्ये आजही एक कथा सांगितली जाते. त्या शिक्षिका खूप हुशार होत्या, विद्यार्थिनीवर त्यांचा जीव होता. पण एक दिवस त्या अचानक गायब झाल्या. मात्र एका रात्रीनंतर त्या पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. त्यांच्या अचानक गायब होण्याबद्दल अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. मात्र अधिकृत नोंदीमध्ये याचा कोणताही ठोस पुरावा आढळत नाही. आणि काही जण तर असंही सांगतात की त्या रात्री शेवटच्या खेपेस त्या आपल्या वर्गातच होत्या, ब्लॅकबोर्डवर पाढे लिहित होत्या आणि त्यानंतर त्या पुन्हा कधीच दिसल्या नाहीत असं सांगितलं जातं. त्या घटनेनंतर या जागेबद्दल अनेक रहस्यमय अनुभव सांगितले जाऊ लागले. रोहन, वय 21, मुंबई विद्यापीठात पत्रकारितेचा विद्यार्थी. भूत प्रेत आत्मा या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. पण एक दिवस त्याच्या प्रोफेसरने एक असाइनमेंट दिलं. शहरातल्या अशा जागा जिथे लोक जायला घाबरतात आणि का. रोहनने ठरवलं की आपण SNDTच्या त्या जुन्या इमारतीचा रिसर्च करायचा. त्याने लायब्ररीत जाऊन विद्यापीठाचे जुने रेकॉर्ड पाहिले. 1920 ते 1980 पर्यंतचे स्टाफ रजिस्टर, काही जुन्या नोंदी अपूर्ण होत्या. त्यामुळे रोहनची उत्सुकता आणखी वाढली. रोहनने ठरवलं रात्री जाऊन स्वतः पाहायचं. त्याने आपल्या मित्राला विशालला बरोबर घेतलं. हातात एक कॅमेरा, एक टॉर्च आणि एक डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर. रात्रीचे 12:15 वाजले होते. नोव्हेंबरची थंड हवा जुहूच्या त्या गल्लीत शिरताच रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. फक्त लांबवरून समुद्राच्या लाटांचा आवाज आणि समोर ती इमारत. इमारतीच्या बाहेरच्या कठड्यावर SNDT अक्षर धूसर झालेली, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या. त्या जुन्या विंगकडे जाणारा भाग अनेक वर्षापासून वापरात नसल्यासारखा दिसत होता. रोहन आणि विशाल आत शिरले. आतलं वातावरण अजूनच भयानक होतं. धुळीचा दाट वास, भिंतीवर ओलसरपणाचे डाग आणि एक विचित्र शांतता. अशी शांतता की स्वतःच्या हृदयाचे ठोकेसुद्धा ऐकू येत होते. ते दोघं कॉरिडॉरमधून पुढे सरकत होते.
प्रत्येक पाऊल जमिनीवरच्या फरशीवरून आवाज करत होतं. विशालच्या हातातला टॉर्च थरथरत होता. तेवढ्यात एक आवाज अगदी हलका कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाकडून येत होता. रोहन थांबला. विशालने त्याचा हात घट्ट पकडला. ते दोघं आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. जसजसे पुढे जात होते तसतसा आवाज स्पष्ट होत चालला होता. 6 एके 6, 6 दुने 12, 7 त्रिके 18. गणिताचे पाढे एका स्त्रीच्या आवाजात. पण तो आवाज सामान्य नव्हता. तो तुटक होता, जणू श्वास अडकल्यासारखा. आणि प्रत्येक ओळीनंतर एक विचित्र आवाज येत होता, जणू कोणीतरी ब्लॅकबोर्डवर खडू फिरवतंय. रोहन आणि विशाल त्या वर्गाच्या दारापर्यंत पोचले. दार अर्धवट उघडं होतं. आत पूर्ण अंधार होता. मात्र दाराच्या फटीतून एखादी सावली हल्ल्याचा भास झाला. रोहनने दार हळू ढकललं. थांबा, पुढे काय झालं हे ऐकण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. रोहनने दार ढकललं आणि जे पाहिलं ते त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. वर्ग रिकामा होता, पण ब्लॅकबोर्डवर खडू स्वतःहून लिहित होता. 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिके 6. आणि मग तो खडू थांबला. हवेत तसाच लटकला आणि मग वळला. त्या खडूने स्वतःहून लिहायला सुरुवात केली, पण आता पहिल्यासारखे पाढे नव्हते. रोहनच्या अंगावर काटा आला. विशालने मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जणू जमिनीत रुतले होते. आणि तेवढ्यात ब्लॅकबोर्डच्या मागून एक आकृती उठली. काळी, धुळीने माखलेली साडी, विस्कटलेले वृक्ष केस, जणू कित्येक वर्ष विंचरलेले नाहीत. हातात एक काठी. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तिचा चेहरा सुजलेला, विद्रूप, डोळ्यांच्या जागी पांढरे शुभ्र खड्डे आणि त्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य. ती हळूहळू रोहनच्या दिशेने सरकू लागली. तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते. ती हवेतून येत होती, जणू तिचं शरीर गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे होतं. रोहन ओरडला. विशालने त्याला खेचलं. दोघे मागे पळू लागले. पण कॉरिडॉर आधीपेक्षा लांब झाल्यासारखा वाटत होता. प्रत्येक पाऊल जड होत चाललं होतं. मागे वळून पाहिलं तर ती आकृती अजूनही सरकत येत होती. तिच्या तोंडून तोच आवाज, 2 एके 2, 2 दुने 4. रोहन अडखळला, पडला. विशालने त्याला उचललं. दोघं कसेबसे पायऱ्यापर्यंत पोचले. पण पायऱ्या उतरताना रोहनचा तोल गेला. तो घसरला आणि खाली कोसळला. वरचं त्याला जे दिसलं म्हणजे पायऱ्याच्या वरून खाली बघणारी ती आकृती आणि तिच्या तोंडावरचं तेच विचित्र हास्य. रोहनला शुद्ध आली तेव्हा तो विशालच्या फ्लॅटमध्ये होता. विशाल आणि त्याचे इतर 2 मित्र त्याला बाथरूमच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला होता, पायऱ्याजवळ त्या इमारतीच्या आत. पण विशालने जे सांगितलं ते अजून भयानक होतं. तो म्हणाला, रोहन, आपण आत शिरलो तेव्हा रेकॉर्डर चालू होता. मी रेकॉर्डिंग ऐकलं. रेकॉर्डिंगमध्ये रोहनच्या व्हॉइस रेकॉर्डरने तो आवाज कॅप्चर केला होता. पाढे, खडूचा आवाज आणि शेवटी एका स्त्रीसारखी अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती. शब्द स्पष्ट नव्हते. प्रत्येकाला वेगळंच काहीतरी ऐकू येत होतं. रोहनने नंतर एका जुन्या निवृत्त प्राध्यापकांना भेट घेतली, जे 1970च्या दशकात SNDTमध्ये शिकवत होते. त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्याबद्दल अशाच कथा ऐकत आलो आहोत, पण नेमकं सत्य काय होतं हे आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही. SNDTच्या जुन्या इमारतीच्या त्या वर्गात कोणी जात नाही. विद्यार्थिनी सांगतात की रात्री अभ्यास करताना त्यांना दुरून पाड्याचा आवाज ऐकू येतो आणि ब्लॅकबोर्डवर कधीकधी सकाळी खडूचे अक्षर सापडतात. आजही या जागेशी संबंधित अनेक अनुभव आणि कथा इंटरनेटवर तसेच स्थानिकांमध्ये चर्चिले जातात. तर मित्रांनो, ही होती SNDT गर्ल्स कॉलेजशी जोडल्या गेलेल्या प्रसिद्ध लोककथा आणि
अनेक वर्षापासून सांगितल्या जाणाऱ्या अनुभवावर आधारित भयकथा. त्या शिक्षिकेचं नेमकं काय झालं हे आजतागत कोणालाच माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की, रात्रीच्या वेळी त्या इमारतीत जवळून जाणारे लोक आजही सांगतात की त्यांना तो आवाज ऐकू आला. 2-1-2, 2-2-4. वर्गात लक्ष द्या. पुढील धडकी भरवणाऱ्या भयकथा तुमच्यापासून दूर राहू नये म्हणून आत्ताच बेल आयकॉन दाबा. आणि हो, रात्री एकट्याने त्या इमारतीजवळ जाण्याचा विचारही करू नका, कारण त्या आवाजाची वाट बघत कोणीतरी अजूनही तिथेच आहे.